हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पातळीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे पुस्तक टाकणारे माझ्यावर उठले आहेत. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर. देव वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यामध्ये एक वचन म्हणजे सगळ्यात पहिलं वचन आहे, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवनाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. खरंच परमेश्वर आपला प्रकाश, आपलं तारण हे सर्व आहे, त्यामुळे आपल्याला कशाचीच भीती राहणार नाही. तसेच वचन क्रमांक 4 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेल. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. खरंच आपण परमेश्वराजवळ हे नेहमी वरदान मागितलं पाहिजे की तू आयुष्यभर मला तुझ्या घरामध्ये वस्ती करून राहू दे, जेणेकरून मी तुझे मनोहर रूप हे नेहमी पाहत राहणार आणि तुझ्या मंदिरात तुझे नेहमी ध्यान करत राहणार. तसेच एक वचन 13 नंबर वचन आहे, या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. खरंच आपण ही खात्री नेहमी बाळगली पाहिजे की या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर आपल्याला नेहमी कल्याण करणार आपले. यापुढे आपण मध्यस्थीची प्रार्थना घेणार आहोत. त्यासाठी आपण ज्या फॅमिलीमध्ये जमलं आहे ते म्हणजे तोडे परिवारासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच आपल्या चर्च मंडळीसाठी, आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठी, तसेच आपल्या महिला संघ, तरुण संघ, आणखी संडे स्कूल, तसेच संपूर्ण जे काही युद्ध वगैरे होत आहे त्याच ते कमी व्हावे वगैरे त्यासाठी. तर हे संपूर्ण विनंती, तसेच कोणाची काही स्पेशल विनंती असेल तर ते सांगा, आहे का? नसेल तर आपल्यामध्ये रचनाताई आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद तुझा परमेश्वर. खरोखर तू महान आहे परमेश्वर. तुझ्या दयेने तुझ्या आम्हाला चालू होतं. आमच्या काळजी होतं म्हणून नावाने धन्यवाद देते. त्या सायंकाळच्या समोरच्या परमेश्वर जमलं असताना प्रभू आम्ही आमचं समर्पण करतो तुझा परमेश्वर. तुझ्या कुटुंबामध्ये आम्ही आलेलो आहोत तुझा परमेश्वर. त्या कुटुंबासाठी आम्ही तुझे आभार मानतो तुझा परमेश्वर. तुझी उपास प्रार्थना त्यांनी आज त्यांच्या घरात तुझा परमेश्वर त्या घरात थोडासा आशीर्वाद देत होते. त्यांच्या कुटुंबाला ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, सगळ्या गरजा असतील, तर तुला सगळं माहिती आहे तुझा परमेश्वर. कारण तो तुझ्या सप्ताह जे काही लागेल ते झोपेतही देणारा परमेश्वर आहे तुझा. म्हणून तुला विनंती करते तुझा परमेश्वर त्यांना तू तुझी कृपा पुरव तुझा परमेश्वर. तुझ्यामध्ये स्थिर राहण्यासाठी त्यांना तू मदत कर प्रभू. त्यांना तुझ्या विश्वासामध्ये तू वाढव तुझा परमेश्वर. तू राजून विनंती करते परमेश्वरा. त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये सगळे लहान छोटे जे काही लोक आहेत तुझा परमेश्वर त्यांच्यासोबत राहा. त्यांच्या तुझी कृपा आहे परमेश्वरा. त्यांचे मंत्र सगळं आहे परमेश्वरा. कोणालाही त्याच्यासाठी समस्या करून कुठली वर्ष राहू नको तुझा परमेश्वर. त्यांना आरोग्य मिळेल तुझा परमेश्वर. तर त्यांनी काळजी घे तुझा परमेश्वर. पवणारे हात तू बळकट कर परमेश्वरा. आणि तुझ्यामध्ये स्थिर राहण्यासाठी त्यांना तू मदत कर तुझा परमेश्वर. खरोखर परमेश्वराचे इतके चांगले लोक आम्हाला दिले तुझ्या नावाने धन्यवाद देते तुझा परमेश्वर. तुझ्यावर विश्वास ठेवून चालणारे लोक आहेत तुझा परमेश्वर. तुला आदर खाऊन देणारे लोक आहेत तुझा परमेश्वर. म्हणून त्यांची खूप काळजी घे परमेश्वरा. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या मंडळीसाठी सुद्धा मी प्रार्थना करतो परमेश्वरा. आणि विशेष करून आमच्या मंडळीची तू वाढ होते काही परमेश्वरा त्यासाठी मला आभार मानते. देवाची आपण उपकार म्हणूया, देवाची स्तुती करूया की परमेश्वराने पुन्हा एक वार आज आपल्याला थोडे परिवारामध्ये एकत्रित केलं. आणि ज्या ठिकाणी प्रभू येशूच्या नावाने आपण एकत्रित येतो त्या ठिकाणी आशीर्वादाचा वर्षाव असतो. कारण की ज्या नावाने प्रभू येशूच्या नावाने त्यावेळेस दोघं किंवा तिघे एकत्रित येतात त्यावेळेस वचन सांगते की मी तिथे आहे. आणि प्रियांनो सांगू द्या की परमेश्वराने आपल्या सर्व प्रार्थना ज्या होत आहे त्या अतिशय उत्तमरित्या होत आहेत. आनंदाने उत्साहाने लोक प्रार्थना ठेवत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण प्रार्थनेचं आयोजन आपल्या घरामध्ये करतो त्याचा मागचा उद्देश आपला हा आहे की देवाचं गौरव. त्याच्या मागचा उद्देश आपला हा आहे की आपल्या घरी सगळ्यांनी यावं. दोन प्रकारचे उद्देश घेऊन लोक प्रार्थना अरेंज करतात. एक आहे की
माझ्या घरी प्रार्थना झाली पाहिजे आणि देवाचे गौरव झाले पाहिजेत, आणि काही लोकांचे विचारधारणा असते की माझ्या घरी सर्व झाले पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या की प्रार्थना ज्या वेळेस आपण अरेंज करतो किंवा प्रार्थनेचं नियोजन आपण आपल्या घरामध्ये करतो, तर सगळ्यात पहिला मान आणि सन्मान तो देवाचा आहे. कारण की त्याशिवाय प्रमुख पाहुणा कोणी नाही आहे. कारण की परमेश्वर एक एकमेव असा देव आहे की जो सर्व सन्मानाने सर्व मानाने भरलेला परमेश्वर पिता आहे, अप्पा आणि बाप आहे, की त्याचा मान होणं फार जरुरी आहे. कारण की बायबलमध्ये आपण काही गोष्टी अशा बघतो की ज्या ठिकाणी देवाचा मान झाला नाही त्या ठिकाणी देवाचं वाचलं ऑटोमॅटिकली संपलंय. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराचा मान झाला, ज्या ठिकाणी परमेश्वराचा सन्मान झाला, त्या ठिकाणी देवाचं गौरव ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी परमेश्वराचा आत्म्याचा वासही झाला आणि त्या ठिकाणी लोकही आशीर्वादित झाले. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जो आज आपण मनन करतो आहे, जो विषय आहे तो हा आहे की परमेश्वराचा मान हा माझ्या घरामध्ये झालाच पाहिजे. ज्या प्रकारे एखाद्या आमदार खासदारचा मान मी करतो आहे, ज्या प्रकारे एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मान मी करतो आहे, ज्या प्रकारे एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीचा मान आपण करतो, त्या प्रकारे देवाचा मान तुमच्या आणि माझ्या मुखातून, आपल्या कृतीतून, आपल्या सर्व प्रार्थनेच्या द्वारे हा झालाच पाहिजे. आणि ज्या वेळेस देवाचा मान होत नाही त्यावेळेस लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी जरी कृपेच्या काळामध्ये जगत आहोत की ठीक आहे, देवाचं वचन एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये पडलेलं असते, धूळखात पडलेले असते घरामध्ये, आपण काही लक्ष देतो नाही देत. परंतु एक लक्षात घ्या, देवाच्या वचनाचा मान हा देवाच्या नावापेक्षा मोठा आहे. देवाच्या वचनाचा मान हा देवाच्या नावापेक्षा मोठा आहे. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्याच्या वचनाचा मान त्याच्या नावाच्या तोरवीपेक्षाही महत्वाचा केलेला आहे. परमेश्वराने त्याच्या वचनाचा मान त्याच्या नावापेक्षाही मोठा केलेला आहे. म्हणून ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये किंवा प्रार्थनेमध्ये देवाचं वचन आहे ते, त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा मान, सन्मान, आदर हा झालाच पाहिजे. नाहीतर पवित्र शास्त्र बायबलमध्ये एक अशी कडक शिक्षा दिलेली आहे की ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचा मान झाला नाही, ज्या ठिकाणी देवाचा मान झाला नाही, त्या ठिकाणी एक भयंकर शिक्षा देवबापाने एका व्यक्तीला दिली होती. आता ज्या प्रकारे आपण म्हणतो आहे की परमेश्वराच्या विरोधात तर इस्रायल लोक भरपूर उठले होते, पुष्कळ लोक होते, तिथे अनेकदा परमेश्वराचा अपमान त्यांनी केलेला आहे, अनेक लोकांनी केला. परंतु एक व्यक्ती असा होता की ज्याने परमेश्वराचा मान केला नाही, परमेश्वराचा सन्मान केला नाही, आणि परमेश्वराने कसल्याही प्रकारची हायगा न करता एका सेकंदामध्ये शब्द लक्षात घ्या, त्या क्षणीच परमेश्वराने त्याचा मान न झाल्यामुळे त्या क्षणीच तो व्यक्ती गतप्राण झाला, मरण पावला. साधारण गोष्ट नाहीये की आपण प्रार्थनेला चाललो आहे आणि या ठिकाणी बडबड सुरू आहे, या ठिकाणी आपलं एन्जॉयमेंट चालू आहे, त्या ठिकाणी देवाचं वचन चालू आहे, असं साधारण वचन नाही आहे. परमेश्वराचं वचन सांगते की देवाचं वचन हे गांभीर्यपूर्वक घेणं फार जरुरी आहे. परमेश्वराचं वचन, कारण की हे सर्व दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते सांदाला मध्याला भेदून आरपार जाणार आहे. म्हणून त्या वचनाचा मान असणं फार जरुरी आहे. आणि या वचनामध्ये एक किस्सा असा घडलेला आहे, एक घटना अशी घडलेली आहे की ज्यावेळेस देवाच्या वचनाचा मान झाला नाही, ज्यावेळेस परमेश्वराचा मान दिला गेला नाही, त्यावेळेस त्या व्यक्तीला एका सेकंदाचाही वेळ भेटला नाही. आपण तो एक किस्सा आठवतो की ज्यावेळेस अयोग्य प्रकारे नाही, त्याची कोणत्या प्रकारची चुकी नसताना तिने कोशाला ज्यावेळेस हात लावला तर तो त्या ठिकाणीच त्याला आयसीयू मध्ये जायपर्यंत ही चान्स मिळाला का? एखादा वैद्य बोलवण्याचा चान्स मिळाला का? हा एक तो वेगळा आहे. त्याच्याकडून कळत न कळत झालेली ती चूक होती, तिने जाणून बुजून केलेली ती चूक नव्हती, कळत न कळत झालेली चूक होती. आणि त्याचा अयोग्य प्रकारे त्याला हात लागला, परंतु त्याचा उद्देश काय होता की ते पळू नये म्हणून. परंतु हा व्यक्ती असा होता, त्याने जाणून बुजून देवाच्या वचनाचा अपमान केला. देवाने या व्यक्तीला एका सेकंदामध्ये शिक्षा दिली. आणि ती शिक्षा कशी होती माहिती? त्या क्षणीच तो व्यक्ती मरण पावला आहे. आणि हा किस्सा काय जुन्या करारामधला नाहीये, हा नवीन करारामध्ये नमूद केला गेलेला किस्सा आहे. ही घटना जी आहे नवीन करारामध्ये नमूद केलेली आहे. म्हणून आज मी सांगत आहे किंवा मी बोलतो आहे, म्हणून माझं नाही देवाचं वचन सांगत आहे की देवाचा मान
हा झालाच पाहिजे. कोणत्याही हालतीमध्ये परमेश्वराच्या वचनाचा मान, देवाचा सन्मान हा तुमच्या आणि माझ्या परिवाराच्या द्वारे लहान थोरापासून वृद्धापर्यंत हा झालाच पाहिजे. आणि ज्यावेळेस तो मान नाही झाला तर एक घटना नेहमीसाठी लक्षात घ्यायची की तो किस्सा बायबल मध्ये लिहिला आहे आणि तो जुन्या करारातला नाही आहे, तो नवीन करारातला आहे. ज्यावेळेस नवीन करारामध्ये कृपेचा काळ चालू होता, ज्यावेळेस नवीन करारामध्ये प्रभू येशूच्या द्वारे कृपेचा काळ चालू आहे, परंतु त्या ठिकाणी देवाचा सन्मान केला जात नाही आहे. आणि देवाने आणि तो व्यक्ती तुम्हाला सांगतोय साधारणही नव्हता. एखादा साधारण ज्या प्रकारे जो उजया नावाचा व्यक्ती होता ज्याने हात लावला एक साधारण होता त्याच्यामधला, परंतु हा जो व्यक्ती आहे ज्याने देवाचा अपमान केला हा साधारण व्यक्तिमत्व नव्हता. हे तुमचं आणि माझ्या सारखं एक साधारण घरामध्ये राहणारे लोक ते नव्हते, तो व्यक्ती नव्हता. हा एक नावाजलेला, प्रतिष्ठित आणि सर्व प्रजेचा राजा होता. आता आलं लक्षात? सर्व प्रजेचा राजा होता. आणि ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या वचनाचा, देवाच्या वाणीचा अपमान केला, परमेश्वराने एक मिनिटही वेळ लावला नाही त्याचा सूड होण्यासाठी. सांगू शकाल ना काय? हा, लक्षात घ्या, तो राजा होता हेरोद राजा. तुम्हाला लक्षात असेल, हा तो हेरोद, ते पिलात, ते लोक होते की ज्या ठिकाणी प्रभू येशूची चौकशीसाठी म्हणतात की हे निर्दोष आहे, हा निर्दोष आहे, सोडून टाका. परंतु त्याच्या नंतरचा किस्सा ज्यावेळेस घडला, हा हेरोद राजा, आपण त्यावेळेसच आपल्या स्मरणात येतो की आम्हासाठी बरब्बाला सोडा, तेव्हा हेरोद राजाचा उल्लेख केला जातो. परंतु त्यानंतरची कारकीर्द ज्यावेळेस हेरोद राजाची आपण बघतो तर हा साधारण व्यक्ती नव्हता, हा एक राजा होता. परंतु त्याचा अंत फार भयंकर झालेला आहे. आणि तिची चुकी काय होती माहित आहे? ते निर्दोष हात किंवा निर्दोष रक्त धरून दिलं किंवा त्याला सुडीवर चढवण्याचं फरमान काढलं, हे तिची चुकी नव्हती. त्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला शिक्षा नाही दिली. त्याची चुकी एवढीच होती की देवाच्या वचनाचा, देवाच्या वाणीचा, देवाच्या संदेशाचा अपमान त्याने केला. बघा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याचा उल्लेख पाहायला मिळेल. आणि नेहमी या स्मरणात असू द्या की हा तो व्यक्ती होता, हा तो हेरोद राजा आहे की ज्याने परमेश्वराचा अपमान केला. प्रेषितांचं कृत्य याचा अध्याय 12 आणि वचन 21 ते 25 आपण वाचूया. प्रेषित अध्याय 12 आणि वचन 21 ते 25. कोणीतरी मोठ्या आवाजाने वाचा. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्र घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नाही. त्याने देवाला गौरव दिले नाही. म्हणून त्या क्षणी प्रभूच्या लक्षात घ्या, या ठिकाणी या वचनाला अंडरलाईन करून ठेवा. त्या व्यक्तीची चुकी काय आहे? देवाचे गौरव देवाला दिले नाही. कोणी? जिने राजवस्त्र परिधान केले, जिने एक सूटबूट घातलेला आहे, एक राजाचा सन्मान त्याला आहे आणि त्याच्या मुखातून निघालेला वचन, त्याच्या मुखातून निघालेली वाणी, त्याने देवाचे गौरव केले नाही. म्हणून त्याच्या दुसऱ्या घंट्यामध्ये, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जायपर्यंत देखील वेळ त्याला दिला नाही. लक्षात घ्या प्रियांनो, काय चुकी होती त्याची? त्याने निर्दोष रक्त धरून दिलं म्हणून देवाचा गौरव केला नाही. देवाचे गौरव न केल्यामुळे, लक्षात घ्या, कारण देवाचे गौरव न केल्यामुळे एक प्रतिष्ठित राजा किडे पडून मेला. त्या क्षणीच, कोणताही वेळ, कोणताही प्रलंब न लावता, वचनामध्ये पुढे वाचा, प्रभूच्या दूताने त्याच्यावर काय केला? प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. आणि तो किडे पडून किडे पडून मेला. तुम्हाला माहित आहे
की किडे केव्हा होतात मनुष्याच्या शरीरामध्ये? मेल्यानंतर लगेच होतात त्या दिवशी? नाही. आपण 3 दिवस आपण डेड बॉडी आपल्या घरामध्ये असतात, फ्रीजर मध्ये असतात, किडे लगेच येतात? नाही. किडे येण्यासाठीची कदाचित कधी 15 दिवस 10 दिवस त्याच्यानंतर किडे लागतील ना. परंतु ह्या ठिकाणी तर राजाच्या पोशाख घातलेला व्यक्ती, राजा व्यक्ती ज्या वेळेस देवाचे गौरव करत नाही आहे त्यावेळेस तो त्या क्षणीच किडे पडून मरतो आहे. आणि याच गोष्टीचा अर्थ तुमच्या आणि माझ्या जीवनाशी कसा निगडित आहे? आणि तो अर्थ असा आहे की देवाचे गौरव हे तुमच्या आणि माझ्या मुखातून झालेच पाहिजे. आणि जर देवाचे गौरव करण्याची आपल्यामध्ये हिंमत नाही किंवा आपल्यामध्ये ती लायकी नाही किंवा आपण ते करत जर नाही तर हेरोद राजाचं उदाहरण आपल्या समक्ष जरूर असू द्या. कारण की देवाच्या दूताने याच्यावर काय केलेलं आहे? प्रहार केलेला आहे. म्हणजे काय? ज्यावेळेस देव ज्या प्रकारे वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचे आकाश हे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे पादासन आहे आणि ज्या सिंहासनावर जो परमेश्वर बसलेला आहे त्याचे देवदूत काय पाहत आहे की आज थोडे परिवारामध्ये जे आपण सर्व जमलेलो आहे देवाचे घे आलेलो आहे. महत्वाचा विषय लक्षात घ्या. प्रार्थनेच्या आयोजनामध्ये तुमचा आणि माझा उद्देश हा असला पाहिजे की देवाचे गौरव हे माझ्या परिवाराच्या द्वारे, माझ्या मंडळीच्या द्वारे आणि आपल्या संपूर्ण समाजाच्या द्वारे झालंच पाहिजे. नाहीतर देवाचे दूत कोणत्या क्षणी प्रहार करतील हे सांगता येणार नाही. हे ते दूत आहे की तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये म्हणून तर हातावरून झेलून चालणारे हे ते देवदूत आहे जे प्रहार करतात आणि किडे पडून राजा मरतो आहे. पुढे काय माहिती त्याच्या समोरच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. हा, आता तो मरण पावला. कशाने? किडे पडून मरण पावला. परंतु त्याच्यानंतर काय झालेलं आहे? देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार. परंतु कशामुळे? एक काहीतरी किस्सा घडला आणि तो किस्सा भयंकर घडला. म्हणजे कधी कधी काय होते की एखादा फटका लागल्याशिवाय मनुष्य सुधरत नाही सुधारला जात. आणि ते किस्सा ज्यावेळेस लोकांनी बघितलं की हा ईर्ष्यावान परमेश्वर आहे, या परमेश्वरासोबत कसल्याही प्रकारची गद्दारी नाही करू शकत. या परमेश्वराचा मान, या परमेश्वराचा सन्मान, या परमेश्वराचं गौरव तुमच्या आणि माझ्या मुखातून हे झालंच पाहिजे. कारण की तुम्ही आणि मी या जगामध्ये जे पात्र पाठवलं गेलेलं आहे ते देवाच्या गौरवासाठी पाठवलेलं आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी आणि इस्टेट जमा करण्याचा उद्देश नाहीये देवाचा. ते तुमच्या आणि माझे उपभोगण्याचे साधन आहेत. परंतु देवाचं वचन सांगते की देवाच्या गौरवासाठी ज्यावेळेस तुम्हाला मला पाठवलं आहे तर देवाचा गौरव चालताना, उठताना, बसताना, निसताना झालं पाहिजे. आणि सोबतच प्रार्थनेच्या आयोजनामध्ये तुमच्या आणि माझ्या मुखातून देवाचे गौरव झाले पाहिजे. साधारण गोष्ट नाहीये प्रियांनो. आणि वचनामध्ये हे देखील म्हटलेलं आहे की जे देवाचं आहे, प्रभू येशू काय म्हणतो आहे? ज्यावेळेस शास्त्री आणि परुषी त्याच्यासोबत वाद करत आहे, ज्यावेळेस त्याच्या शास्त्री आणि परुषी त्याला पकडण्याचा विचार करत आहे की कैसराला कर देणं हा योग्य आहे की नाही आहे, त्या ठिकाणी प्रभू येशूच्या मुखातून काय निघतो आहे? देवाचे ते देवाला द्या, जे देवाचे ते देवाला द्या. त्या ठिकाणी परुषी लोकांनी, शास्त्री लोकांनी जो प्रश्न विचारला त्या देवाचा शब्द कुठंच नाहीये. त्यांनी कराबद्दल प्रश्न विचारलेला आहे. उत्तर प्रभू येशू ख्रिस्तापासून कराबद्दल अपेक्षित होतं. कैसराचे ते कैसराला द्या. प्रश्न परमेश्वराच्या गौरवाचा नव्हता. या ठिकाणी प्रश्न होता की सरकारी कर देणं योग्य की अयोग्य. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी उत्तर देतो आहे, प्रश्न खराचा जरी असला तर तो योग्य आहे, परंतु त्याच्या अगोदर देवाचे गौरव हा महत्वाचा विषय आहे. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याच्या अगोदर देवाचे गौरव हे फार महत्वाचा विषय आहे. कारण की जे देवाचे ते देवाला द्या आणि जे कैसराचे ते कैसराला द्या. देवाचे देवाला काय द्यायचे आहे? देवाचे देवाला तुमचे आणि माझे वस्त्र नव्हे तर भग्न आणि अनुतप्त हृदय तुच्छ मानणारा देव नाहीये. काय वचन आहे की परमेश्वरासमोर तुम्हाला कसे यायचं आहे?
आपले वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. आपले हृदय फाडा आणि ते देवाचं आहे ते देवाला द्या आणि आपल्या मुखातून प्रार्थनेच्या द्वारे ते शब्द जरूर काढा की परमेश्वरा हे गौरव केवळ तुझं आहे, कारण की मी जगामध्ये माझ्या उद्देशात सफल करण्यासाठी नाही आलो आहे, तर माझ्याद्वारे तुझं गौरव व्हावं म्हणून तू जर पाठवलं आहे तर तुझं गौरव झालंच पाहिजे. प्रियानो, आज आपल्या परिवारामध्ये आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा जो मान आहे, परमेश्वराचा जो सन्मान आहे तो होता व्हायलाच पाहिजे. त्याच्या मागचं दुसरं उदाहरण जर आपण बघतो तर जेव्हा परमेश्वर ज्या ज्या हुकुमाने किंवा ज्या ज्या गोष्टी बोलत होता, परमेश्वर दाखल्याच्या द्वारे बोलत होता आणि त्या त्या गोष्टी ज्या ज्या व्यक्ती करत होते तर ते व्यक्ती आशीर्वादित झाले. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही माझी वाणी ऐकाल तर बरे होईल, तुम्ही माझी वाणी ऐकाल तर बरे होईल. आणि जर वाणी नाही ऐकली तर या ठिकाणी हेरोदाचं उदाहरण तुमच्या आणि माझ्या समोर आहे. आणि आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाच्या वाणीचा प्रचार, देवाचं देव वाणी जी आहे हे समजून घेणं हे अगत्याचा विषय बनलेला आहे. म्हणून वचनाच्या द्वारे आपण हा अभ्यास करूया की परमेश्वरा देवा तुझा गौरव काय आहे. मी या ठिकाणी आलो आणि स्तुतीचे गीत गायला म्हणून गौरव झाला, या ठिकाणी आलो स्तुतीचे गीत गायले म्हणून देवाचे गौरव पूर्ण झाले का. आज आपल्याकडे वेळ नाही, आपण 3 गाणे गायले, मग देवाचे गौरव पूर्ण झाले नाही. मग देवाचे गौरव म्हणजे काय. देवाचे गौरव म्हणजे काय की तुमच्या मार्गामध्ये तुम्ही एकटे जरी असले, तुमचे कामकाज करताना तुम्ही एकटे जरी असले तरी माझे अंतःकरण परमेश्वरा तुझ्या नावाचा महिमा गाते, तुझ्या नावाची स्तुती गाते. स्तुतीचे गीत तर या ठिकाणी आपण मर्यादेमध्ये गातो आहे, कारण की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकटे राहतो आहे, माझा अंतर्याम परमेश्वरा तुझ्या नावाचा गौरव करतो आहे. प्राप्त काळी माझी प्रार्थना जोडून परमेश्वरा मी तुला सादर करतो आणि म्हणतो परमेश्वरा की तू दिलेलं आयुष्य आहे तुझ्या गौरवासाठीच खर्च करेल, तू दिलेलं घर आहे तुझ्यासाठीच उपयोगात आणेल आणि मी आणि माझे घराने तर देवाचे गौरव करेल, देवाची सेवा करेल. त्यावेळेस ख्रिस्ताचा नियम पूर्ण होईल. जगण्याची परिभाषा काय आहे ती बायबल मध्ये शिकवल्या गेलेली आहे की देवाचा मान सन्मान करत, देवाचे गौरव करत, देवाचा सन्मान करत तुमचा आणि माझी वृद्धी होणार नाही. याशिवाय मी बिना गौरव करता देवाचे बिना गौरव करता माझी वृद्धीची अपेक्षा करतो तर वचनामध्ये म्हटलेलं आहे किडे पडून मेल्यानंतर देवाच्या वचनाचा प्रचार झाला आणि काय झाला, कशाची वृद्धी झाली आहे, वचनाची वृद्धी झालेली आहे. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला ते किड्याच्या पहिलेच सुधारायचं आहे आणि म्हणायचं की देवा तुझं गौरव, तुझा सन्मान, तुझा आदर आणि तुझा मान. कारण की यशायाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, पवित्र पवित्र काय वाक्य आहे, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये देखील बरेच लोक हा शब्द काढताय ना की पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, पवित्र पवित्र अति पवित्र. त्या देवी दूतांनी देखील मानलेलं आहे की गौरव तर देवाचाच आहे. कारण की वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्या पवित्र परमेश्वराचा मान ज्यावेळेस आपण पवित्र परमेश्वराला देतो तर परमेश्वर वचनासारखी वृद्धी जी आहे ते तुमच्या आणि माझ्या परिवाराचीही करतो, तुमच्या आणि माझ्या कामकाजाचीही करतो, तुमच्या आणि माझ्या घरदाराचीही करतो. आणि त्यावेळेस जो आशीर्वाद प्राप्त होतो प्रियांनो तो जगिक आशीर्वादापेक्षा अधिक महत्वाचा राहतो. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी जे उपस्थित आहोत, जे जगतो आहे हे देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा अनुग्रह आहे म्हणून आहे. म्हणून काही तुम्ही आणि मी देवाचे गौरव हे केलेच पाहिजे. जर एखाद्याने माझ्या जीवनामध्ये उपकार केले, एखाद्याने माझं काम केलं तर आपण त्याला धन्यवादाचा फोन लावतो, आपण त्याचे उपकार मानतो, आपण त्याचे उपकार बरेपर्यंत विसरत नाही. परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला आयुष्य दिले त्याचे उपकार का विसरतो, त्याचे गौरव करणं का विसरतो. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे माझी वस्ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये व्हावी म्हणून मी देवाकडे वरदान मागतो आहे की जेणेकरून देवाचे मनोहर रूप मी पाहत राहील
आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय प्राप्त करून घ्यायचं आहे? देवाचे गौरव, देवाचे गौरव आणि देवाचे गौरव, याशिवाय काही नाही या जीवनामध्ये. आणि ज्यावेळेस देवाचे गौरव केले जाते प्रियांनो, त्यावेळेस सर्व प्रश्नाची उत्तरं मिळत येतात. त्यावेळेस सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळत आपला प्रश्न आपल्या जीवनापासून निघून जातात. एक लक्षात घ्या, प्रत्येक सेकंदामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, चाहे दुःख असो, चाहे सुख असो, चाहे प्रश्न असो, चाहे अडचणी असो, एकच गोष्ट करा, देवाचे गौरव, देवाचा मान, देवाचा सन्मान हा झालाच पाहिजे. कारण की ज्यावेळेस या गोष्टी होतील, देव तुम्हाला आणि मला देखील उंच करेल. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या प्रतापशाली हाताखाली काय व्हा तुम्ही? लीन व्हा, नम्र व्हा, परमेश्वराच्या प्रतापशाली हाताखाली तुम्ही नम्र लीन व्हा. म्हणजे योग्य समय तो तुम्हाला उंच करा. उंच करेल. तुम्हाला आणि मला जर उंच व्हायचं असेल तर देवाच्या प्रतापशाली हाताखाली लीन व्हावं लागेल आणि लीन होऊन देवाचे गौरव करावा लागेल. कोश देवाच्या गौरवाचं सिंबल आहे. कशाचं चिन्ह आहे ते? देवाच्या देवाच्या गौरवाचं, पवित्रतेचं आणि देवाच्या आशीर्वादाचं. कारण की ज्यावेळेस हा पवित्र कोश दावीद नगरीमध्ये येत होता, ज्यावेळेस तो किस्सा घडला, ती घटना घडली, तर दावीद राजा त्याला घाबरला. दावीद राजा त्या ठिकाणी घाबरला त्या गोष्टीला, की ज्यावेळेस तो व्यक्ती रस्त्यामध्ये मरण पावला, तर दावीद राजाने तो कोश घरामध्ये येऊ दिला नाही, नाही. नंतर आला. बरोबर. त्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे दावीद राजाने तो कोश येऊ दिला नाही. परंतु जो कोश देवाच्या गौरवाचं दर्शक, देवाच्या पवित्रतेचं दर्शक आणि देवाच्या आशीर्वादाचं जे दर्शक होतं, तो कोश पलटवण्यात आला, त्याचा मार्ग बदलण्यात आला. आणि त्याच्यानंतरची जी घटना आहे, त्याच्यानंतरचा जो किस्सा आहे, तो काय आहे माहित आहे ना? त्याच्या काही कालांतराने, काही महिन्यानंतर म्हणा, काही दिवसानंतर म्हणा, एक बदल झाला आहे. आणि तो बदल असल्या प्रकारचा आहे की जो देवाचा कोश ज्याच्या घरामध्ये होता, त्याच्या घरामध्ये काय झालंय? काय उदाहरण आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्याच्या घरामध्ये नेण्यात आला, त्या ठिकाणी काय बदल झाला? त्याला खूप हे मिळालं. आपण वाचलाय ना किस्सा? हो. ही घटना वाचलेली आहे ना? एक निरोप दाविदाकडे येतो आणि दावीद म्हणतो, दावीद राजा, जो तू उघडा नागडा होऊन नाचत होता ना त्या कोशापुढे, ज्या कोशापुढे दावीद राजा तू नाचत होता ना, जो कोश आपण आपल्या घरी नाही आणला ना, पण ज्याच्या घरी तो गेला ना, त्याचं घर आशीर्वादाने भरून निघालं. त्याचं संपूर्ण बरकतीने सर्व कामकाज आशीर्वादित झाले आणि तो तरक्की पावला, तो वृद्धंगित झाला, त्याचा प्रसार होत चालला. आणि ज्यावेळेस ही घटना, ज्यावेळेस हा निरोप दाविदाच्या कानावर पडतो की जो पवित्र कोश त्याच्या घरात आहे, तो वृद्धिंगत होत चाललेला आहे, तो आशीर्वादित होत चाललेला आहे. आज तो पवित्र कोश देवाचं वचन आहे, जे तुमच्या आणि माझ्या घरामध्ये आहे, जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे, जे आपल्याला वृद्धिंगत करेल, जे आपल्याला प्रसारित करेल, इतरांपुढे आपल्याला उंच करेल. म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, आज तो पवित्र कोश जरी नसला तरी देवाचं पवित्र वचन आहे, जे तुमच्या आणि माझ्या घरामध्ये बरकतीचं कारण आहे, आशीर्वादाचं कारण आहे. म्हणून देवाच्या वचनाचं गौरव, देवाच्या वचनाचा सन्मान, देवाच्या वचनाचा मान हा तुमच्या आणि माझ्याद्वारे हा झालाच पाहिजे, जेणेकरून तुम्ही आणि मी आशीर्वादाने आणि बरकतीने भरून निघू. प्रियांनो, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, शेवटला हे मुद्दा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही आणि मी फक्त लेकरांचं पालन पोषण करण्यासाठी नाहीये, ही जबाबदारी नाहीये तुमची आणि माझी की अपने बच्चों को खिलाओ पिलाओ, पाल पोस के बडा करो आणि मोठं कॉलेजमध्ये ऍडमिशन करा, मोठं माणूस बनवा. ही तुमची आणि माझी उद्देश नाहीये, जबाबदारी आहे. काय आहे? जबाबदारी आहे. पण तो आपला जीवनाचा उद्देश आहे का? लक्षात घ्या, पुन्हा सांगतो की जीवनाचा उद्देश फक्त एकच आहे, देवाचे गौरव. मरते दम तक खुदा तेरा नाम मेरे मुंह से ना निकले. कधीच तुझ्या माझ्या मुखातून तुझे नाव कधीही ढळू देऊ नको परमेश्वरा, कारण की मी माझा रास हो तर तुझी वृद्धी हो.
आज परमेश्वराची वृद्धी, देवाच्या वचनाचा प्रचार, देवाच्या वचनाचा सन्मान हा आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारासमवेत झाला पाहिजे. प्रियांनो, आपल्या लेकरांसमवेत त्याचा गौरव झाला पाहिजे. आपल्या लेकरांना पुढे पाठवा, चर्चेसमध्ये पाठवा, समोर येऊन गीत गाणं त्यांना शिकवा, समोर येऊन त्यांना प्रार्थना करणं शिकवा, देवाचे गौरव काय असते हे त्यांना शिकवा, दान दशांश काय असतो हे त्यांना शिकवा, दान धर्म काय आहे हे त्यांना शिकवा, प्रेम काय आहे हे त्यांना शिकवा, आणि देवाच्या मंदिराचं प्रेझेन्स काय आहे, देवाचं मंदिराचं महत्व काय आहे हे लेकरांना शिकवलंच पाहिजे. जर तुम्ही आणि मी देवाचे गौरव करणार नाही तर आपली पिढी जी येणारी आहे ती देखील देवाचं गौरव करणार नाही. प्रियांनो, आज हेरोद राजा फक्त एक लहानशा चुकीने त्या क्षणीच किडे पडून मरतो आहे. तुम्ही आणि मी तर किती चुकतो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तर किती चुका होतात. परंतु आज आपण परमेश्वराकडे ती प्रार्थना करूया की देवा, आजपर्यंत कदाचित माझ्यापासून अनेक चुका झाल्या असेल, आजपर्यंत कदाचित माझ्यापासून पिता तुझ्याशिवाय अन्य लोकांचं गौरव झालं असेल, अन्य लोकांना महत्व देण्यात आलं असेल, परंतु आज मी परमेश्वरा तुला म्हणतो आहे की तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये गौरव कोणाचेच नाही आहे. माझा परिवार, माझी लेकरं, माझा प्रपंच, माझं सर्व घरदार हे प्रभू तुझ्या नंतर आहे. पहिले तुझं गौरव माझ्या जीवनामध्ये आहे. आणि आज देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. जी प्रार्थना दाविदाने केली ती प्रार्थना तुमची आणि माझी असली पाहिजे. लक्षात घ्या, आज आपल्या डोक्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये रथपट्टावर लिहून घेऊन चला की देवाचे गौरव ही पहिली प्रायोरिटी. आणि जर देवाचे गौरव नाही तर उदाहरण हेरोदाचं लक्षात ठेवायचं की देवाचे गौरव नाही तर किडे पडून मरण यात नाही. देवाचे गौरव आहे तर सार्वकालिक सुख आहे. आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराला म्हणूया की देवा, कदाचित माझ्यापासून तुझ्याशिवाय अन्य लोकांचीच प्रशंसा झाली असेल, कदाचित माझ्यापासून तुझ्याशिवाय अन्य लोकांना महत्व दिलं गेलं असेल, तर आज मी त्याची क्षमा मागतो. आज परमेश्वरा, या परिवारामध्ये, या कौटुंबिक भक्तीमध्ये परमेश्वरा आम्ही एकत्रित जमलो असताना आम्ही प्रार्थना करतोय पिता तुझ्याकडे आणि म्हणतो की प्रभू तुझं गौरव हो, सदा सर्व का तुझं गौरव हो, सदा सर्व का तुझा महिमा हो, सदा सर्व का तुझ्या नावाचा प्रचार हो, सदा सर्व का तुझी वृद्धी हो परमेश्वरा. आणि आमच्या मुखातून तुझं पवित्र वचन सदोदित परमेश्वरा, तुझं सदोदित स्तवन माझ्या मुखातून नित्य होत राहील. नित्य देवाची आराधना करत राहील, नित्य देवाच्या दयेबद्दल गीत गात राहील. माझे मन प्रफुल्लित होऊन परमेश्वराची आराधना करेल आणि तेच व्यक्तिमत्व आम्हाला तू बनव परमेश्वरा, की आमच्या मार्गात, आमच्या कामकाजात केवळ तुझं गौरव बापा. जे काम करू ते तुझ्या गौरवासाठी करू परमेश्वर पिता, कारण की आम्हाला किडे पडून मरण यातना नको प्रभू. आम्हाला तुझ्या गौरवी राज्यामध्ये प्रवेश पाहिजे आहे. आमच्या परिवारासोबत, आमच्या मंडळीसोबत परमेश्वर पिता त्याच ठिकाणी आम्हाला जायचं आहे ज्या ठिकाणी तुझे गौरव करणारे ते स्वर्गदूत आहे. त्या ठिकाणी आमचं वास असावं, त्या ठिकाणी आमचं वात्सल्य वास्तव्य असावं प्रभू. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमची प्रार्थना आज थोडे परिवाराकरता आहे प्रभू. अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी प्रार्थनेचं या ठिकाणी त्यांनी केलं परमेश्वर पिता. प्रभू या प्रार्थनेच्या द्वारे या घराला बदलून टाक. या प्रार्थनेच्या द्वारे या घरामध्ये अधिक आशीर्वाद दे. ज्या प्रकारे तो पवित्र कोश ज्या घरामध्ये होता परमेश्वर पिता, त्याची वृद्धी झाली, त्याचा प्रसार झाला, त्याला आशीर्वाद मिळाला, त्या प्रकारे आज या प्रार्थनेच्या द्वारे संपूर्ण थोडे परिवार, या परिवारातला सर्व लहान तो वृद्ध तरुण सर्व आशीर्वादित हो पिता. सर्वांच्या घरामध्ये बरकत राहील बापा. कमवणारे हात अधिक बळकट कर परमेश्वर पिता. निरोगी परमेश्वर पिता शरीर प्रत्येकाचं असावं आणि सर्व गोष्टी तृप्ती असावी म्हणून आज या परिवाराला आम्ही आशीर्वादित करतो परमेश्वरा. आम्ही सर्व तुझ्या गौरवी राज्यासाठी बापा तयार असे असावे म्हणून प्रभू आम्ही तुझ्या समोर, तुझ्या स्वाधीन आम्ही येतो परमेश्वर पिता. आजची प्रार्थना तुझ्या पवित्र चरणाकडे समर्पित करतो. मान, आदर, गौरव, सन्मान तुला दे. प्रार्थना येशूच्या पवित्र नावाने करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन. नेहमी केला पाहिजे. तर गौरव आपल्याला दावीद राजासारखं बनायचं आहे की जो नेहमी देवाचा गौरव करत होता, ना की हेरोद राजासारखं बनायचं आहे की ज्यांनी देवाचा गौरव केला नाही तर तो किडे पडून मरण पावला. तर यापुढील वेळ मी बाळासाहेबांकडे. बरं, काही सूचना आहेत?
आजचं बुधवार आहे. आजची बुधवारची प्रार्थना आपली थोडे परिवारामध्ये आहे आणि त्याच्यानंतर आता शनिवारची जी प्रार्थना आहे ते गुडे परिवारामध्ये अजित गुडे यांच्या घरी आहे आणि 21 तारखेला ती प्रार्थना आहे आणि 21 तारखेला त्यांची प्रार्थना त्यांच्या नवीन घरी आहे. तर कृपा करून 6:45 वाजता ज्या कोणाला त्यांच्या घरी जायचं आहे त्यांनी चर्चच्या समोर उपस्थित राहावं. आपण बघूया की तुमची जाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात येईल. जे लोक त्या ठिकाणी जाऊ इच्छितात त्यांनी 6:45 वाजता, कारण की घर थोडं लांब आहे, तर आपण व्यवस्था करूया त्यांची जाण्याची. तर 6:45 वाजता सर्वजण शनिवारच्या दिवशी चर्चच्या समोर उपस्थित राहा आणि गुडे परिवारामध्ये ती प्रार्थना होईल. पुन्हा सूचना ही आहे की 7 वाक्य आपल्याचमधून बोलणार आहेत. 1-2 वाक्य आलेले आहेत आणि मी सांगण्याच्या अगोदर जर तुमच्यापासून चौकशीने आले तर खूप चांगलं होईल आणि जेणेकरून आपण ते 7 वाक्याचा प्रचार आपण करणार आहोत. तर अशा प्रकारच्या काही सूचना आहेत. या आपण यावेळेस आपण प्रभू शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद घेऊया आणि आजची प्रार्थना या ठिकाणी आपण समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकरा समाजते तसे आमच्या नावाचं सोड आणि आम्हाला पैसे घालू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य समर्थाने हे सर्व काळ तुझीच आहे. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सुसंगती इथे उपस्थित प्रत्येकासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. हा, दुसरी सूचना ही आहे की येत्या रविवार जो आहे 22 तारखेचा तो आपला गिडेन संडे आहे. तर गिडेन हालेलुया. हालेलुया. मग करणार देवाचं गौरव, बिलकुल. जिवंत देवाचं. आमेन. हालेलुया. करा प्रयत्न. नसाल जमत देवाला हाक मारा, कारण देव म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला मदत करेन. आमेन. आमेन. कमी घटी असते लोकांमध्ये, काही जमत नाही, कामात धंद्यामध्ये विसरून जातो आपण, लक्षात राहत नाही. पण देवाला क्षमा मागायची, देवा मला क्षमा कर, पण मला तुझं गौरव करण्यास मदत कर. मदत कर. देवाने आपल्यासाठी पवित्र आत्मा उत्तम दिलेला आहे. तो गायडन्स करतो, आपल्याला शिकवतो, मार्गदर्शन करत असतो. आमेन. आणि म्हणून निश्चित तो देव आपल्या सेवकाद्वारे बोललेला आहे, आत्मिक आहार येतो, आत्मा मजबूत होत जातो आणि आता ते तुमच्या हातात आहे. आमेन. तर देव तुम्हाला सहाय्य करू, देवाचं पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करू. प्रार्थना करू आपण जेवणासाठी. प्रभू येशूच्या जलाली जिवंत नावाने पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहे, चांगलं ते करतो. जे तुला आवडतं ते तू स्वर्गात, पृथ्वीच्या खोल स्थळात आणि तुझ्या प्रिय लेकरांच्या जीवनात विशेष करून करत असतो. मी मनापासून तुझं उपकार मानतो की तू आमची आणि इथं बसलेल्या प्रत्येक तुझ्या मेंढरांची तू काळजी घेतो उत्तम रीतीने आणि तुझ्या सेवकांद्वारे, तुझ्या अभिषिक्तांद्वारे प्रभू प्रत्येकांसाठी रोज ना रोज तू बोलत आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. आणि ती काळाची गरज आहे आणि आता सर्वांनी तयार व्हावं, आत्म्यामध्ये मजबूत व्हावं येशूच्या नावाने आणि उठून आता प्रभू तुझं कार्य, तुझं गौरव करावं म्हणून प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. पवित्र आत्मा तू त्यांना मार्गदर्शन कर. आजच्या या सुंदरशा आनंदाच्या प्रसंगामध्ये, या प्रार्थनेच्या सभेमध्ये प्रभू थोडे परिवारांनी प्रभू जे काय त्यांच्या ताकदीने त्यांनी केलेलं आहे भोजन शारीरिक, ते आम्ही येशूच्या नावाने शुद्ध करतो, आरोग्यदायी करतो आणि आशीर्वादित करतो. हे दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थोडे परिवारामध्ये येशू तुझी न संपणारी बरकत आम्ही जाहीर करतो. त्यांच्या स्वयंपाकखोलीमध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडू देऊ नको आणि प्रभू तुझा जलाल, तुझी महिमा त्यांच्याद्वारे आणि इथं बसलेल्या आम्हा सर्वांद्वारे तू करून घे. जलाली येशूच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐकतो. आमेन. पुढच्या वक्तात आपण असं पलटून घेऊ म्हणजे मधला पेस रिकामा होईल आणि या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करता येईल.